त्यानंतर मित्रांनो दुसरं पारितोषिक जाणार आहे ते बेस्ट बॉलर, ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि जवळपास प्रत्येक फलंदाजाला डान्स करायला लावलेला आहे, ते पारितोषिक दिलं जात आहे साई स्पोर्ट खारबाव संघाचा भूषण कारभारी, खारबाव रत्न भूषण कारभारी याने 8 फलंदाज बाद केले, फक्त 18 धावा दिल्या होत्या. आणि हे मी पारितोषिक देण्याची विनंती करणार आहे आमचे सन्माननीय सुनीलजी पाटील आणि सन्माननीय गुरुनाथजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. भूषण कारभारी ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. नो डाउट एट ऑल, भूषण बोल एक्सलेंट इन सीएम ट्रॉफी 2018. बहुत खूबसूरत गेंदबाजी कॉरिडोर में की थी, इसीलिए वो बेस्ट बॉलर ऑफ द सीएम ट्रॉफी. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, आणि पारितोषिक दिलं जाणार आहे ज्याने तब्बल 95 धावा कुठल्या होत्या आणि त्यामध्ये 69 नाबाद ही इनिंग होती, अर्धशतक पटकावलं होतं. आणि पारितोषिक दिलं जाणार आहे जय हिंद देवरुख संघाचा विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज बलवंत दळवी. बलवंत इज अ बेस्ट बैट्समैन. सीएम चषक 2018 के बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट. मी विनंती करणार आहे सन्माननीय शांतारामजी भोई साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी घरत साहेब या मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. माती मधला ढंग मराठी, रंग मराठी बलवंत अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. वेल प्लेड बलवंत. सीएम चषक में उनकी बल्लेबाजी, उनका जो बल्ला था वो बहुत चला था. त्यानंतर दुसरं पारितोषिक दिलं जाणार आहे सेमीफायनल मध्ये ज्यांना फायनल मध्ये पोहोचता आलेलं नव्हतं, चांगली कामगिरी इतकी झालेली नव्हती, सांघिक कामगिरी चांगली बघायला मिळालेली नव्हती. पहिला सेमीफायनलिस्ट असणार आहे तो जय हरी राजनोली. आणि हरी राजनोली फर्स्ट सेमीफायनल लूजर टीम. हार्ड लक, वेल प्लेड इन सीएम कप. आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे संपर्क सन्माननीय दशरथजी पाटील, अर्थात आमचे लाडके गुरुजी, त्याचबरोबर प्रभाकरजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि एक रोख पारितोषिक दिलं जाते. आमचे सन्माननीय दशरथजी पाटील तसे प्रभाकरजी पाटील आपल्या शुभ हस्ते वितरित करतायत. जे हरी राजनोली हा एक आकर्षक सीएम चषक, त्याचबरोबर कॅश प्राइज. पुन्हा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. दुसरा सेमीफायनलिस्ट या संघालाही अंतिम फेरीमध्ये प्रवेश करता आलेलं नव्हतं, मात्र एक चांगली लढत संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी बघायला मिळाली होती. आणि पारितोषिक दिलं जात आहे गावदेवी भिनार. हे पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहेत विद्यमान सभापती सन्माननीय सौ रवीनाताई जाधव, तसेच आमच्या पंचायत समिती सदस्य सन्माननीय सौ नमिताताई गुलाब या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा, सूर नवा, हा गरजे अभिमानाचा. गावदेवी भिनार, आपने बहुत अच्छा क्रिकेट खेला, लेकिन जीत उसी की हुई जिसने 100% दिया था. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर मित्रांनो रनर्स, अंतिम सामना मात्र आज थोडासा निराश केला प्रेक्षकांना, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात आणि पराभवाच्या खाईच जाणारे संघ विजय प्राप्त करतात. मात्र एकतर्फा पराभव स्वीकारला होता म्हणून द्वितीय पारितोषिक रनर्स हे पारितोषिक दिलं जात आहे जय हनुमान टेंबवली. आणि ही वितरित करण्याची मी विनंती करते मान्यवर PK म्हात्रे साहेब तसे सन्माननीय आमचे राजेंद्र भोई साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. हा गरजे अभिमानाचा. माती मधला वेल प्लेड एमोली.
शाख घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक घेऊन शाख घेऊन टाक Well done, hard luck, well done, Altaf Sheikh, Pratik and Kumar and all team. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. आइए मैन ऑफ द सीरीज और विनर इनाम देने से पहले हम कैश प्राइज देने जा रहे हैं. अगदी बरोबर, कारण षटकारांची ज्यांनी हॅट्रिक केली होती पवन यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती आणि ते पारितोषिक 3,500 पारितोषिक त्याला मिळणार आहे. आमचे सन्माननीय शांताराम भोईर साहेब यांनी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं. तसेच सन्माननीय सुनील पाटील साहेब यांनी 3,000 रुपयाचं पारितोषिक स्पॉन्सर केलं होतं. एकंदरीत 3,500 हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. पवन परिणाम नवा रंगवू खरा मैत्रीचा ताल नवा सूर नवा. तसेच भावेशने सुद्धा यायचंय. भावेश पवार आपको आना है. सिक्सर की हैट्रिक की थी आपने. यस, मुझे तो याद नहीं कि पिछले 10 साल से कोई ऐसा टूर्नामेंट हुआ है जहां भावेश पवार ने कैश ना ली जाए. आमचे सन्माननीय सुनील पाटील साहेब याला विनंती करणार आहे, हे कॅश प्राइस आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे, कारण आपण स्पॉन्सर केलेलं होतं. आपल्या शुभ हस्ते देण्यात. पवनसाठी 3,500 आणि भावेश यास 3,000. तर दोघांनी षटकांची हॅट्रिक केली होती. शांतारामजी भोईर साहेब यांच्याकडनं 500 रुपये आणि आमचे सन्माननीय सुनील पाटील साहेब यांच्याकडनं तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक या दोघांना. आइए दोस्तों, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट थाईलैंड कौन जाएगा? सब जाएंगे. अरे सीएम चषक में नीलेश गुरु और उनके साथियों ने और देव टूर्स एंड ट्रेवल्स ने एक ही इनाम रखा है. देखिए 5 खिलाड़ी है रेस के घोड़े के. सूरज पस्टे, केदार पाटिल, भूषण कारबारी, बलवंत दलवी और आखिर में प्रतीक पाटिल. ये 5 प्लेयर है. आप बता सकते कौन है? क्या केदार पाटिल का एक कैच छूटना उनको थाईलैंड नहीं जाने देंगे आप? देखिए मैन ऑफ द सीरीज ऑफ सीएम ट्रॉफी केदार पाटिल छिड़के थाईलैंड नहीं जाएंगे, तो फिर कौन जाएगा? नहीं, एक ही आवाज आ रही है. आप तो कुछ बताइए कौन है इसमें से. ठीक है, आपके भी अरमान पूरे करता हूं. बहुत प्रतीक कर रहे हैं. देव टूर्स एंड ट्रेवल्स ने थाईलैंड का जो फिजाओं में उड़ने का मैन ऑफ द सीरीज रखा है. टेंबोली के मैन ऑफ द सीरीज प्रतीक पाटिल है. तर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हे पारितोषिक दिले जाते प्रतीक पाटील, जय हनुमान, टेंबवली. आणि देण्याची मी विनंती करणार आहेत भाजपा किसान आघाडीचे सन्माननीय यशवंत सुरे साहेब, तसेच देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे देव सिलवाल, सन्माननीय देव सिलवाल या दोन्ही, तसेच सन्माननीय श्रीकांतजी गायकर. नक्कीच आपण पाहतोय देव टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून जाणार थायलंड टूर. प्रतीक पाटील मॅन ऑफ द सिरीज. हो, सुपर से बहुत ऊपर. सन्माननीय किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंतदादा सोरे, तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर आणि देव टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते हा सुंदर चषक आणि हा पॅकेज टूर पॅकेज दिला जात आहे. खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे आभार. तर विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर मित्रांनो चॅम्पियन सीएम चषक 2018चा ठरलेला चॅम्पियन मित्रांनो 104 मधून हा संघ चॅम्पियन ठरलेला आहे आणि हे पारितोषिक दिलं जाणार आहे जय बजरंग गोरसई बी. आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे. नक्कीच भिवंडी पश्चिमचे सन्माननीय तरुण तडफदार लोकप्रिय आमदार आणि संपूर्ण व्यासपीठ विनर ऑफ द सीएम ट्रॉफी 2018 जय बजरंग गोरसई. बिग हँड एव्हरीबॉडी.
मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम अँड कॅप्टन. अरे पाठीमागे पाहुणे आहेत रे, पाठीमागे पाहुणे आहेत रे. भावेश पवार खूप खूप अभिनंदन. आणि टेनिस जगतातील भावेश पवार आज भारतातून 10व्या क्रमांकापर्यंत टॉप 10 मध्ये आहे. तुझं खूप खूप अभिनंदन, तुझ्या टीमचं अभिनंदन. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं युवा मोर्चा ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्याच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आणि 2018चा सीएम चषक विजेता जय बजरंग गोरसई डीजे मॅन त्यांना नाचवायचं आहे. सर्व